BAMS आणि BHMS कोर्सबद्दल आपण आज कट ऑफबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत। या अगोदर आपण BAMSचा तुम्हाला रँकनुसार सांगितलेलं आहे। आज आपण कट ऑफ स्कोर किती राहू शकतो BAMS आणि BHMSचा, तर त्या बाबतीतली संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला कॅटेगरीनुसार सांगणार आहे की किती कट ऑफपर्यंत तुमचा BAMS आणि BHMSला नंबर लागू शकतो। आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या निश्चितच लक्षात येईल की आपला नंबर हा BAMSला आणि BHMSला लागणार आहे की नाही, आणि त्यानंतर आपण प्लॅन बी काय करायचं आहे ते आत्तापासूनच आपण तयार करून ठेवणं गरजेचं आहे। तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे, सर्व विद्यार्थ्यांसाठी, नीटची परीक्षा दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी। तर सर्वप्रथम तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे येणारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील। तर आज आपण तुम्हाला BAMS आणि BHMSचा कॅटेगरीनुसार लास्ट कट ऑफ मार्क किती राहू शकतात ते सांगणार आहे, आणि जर त्याच्या खाली आपले मार्क्स आले तर आपल्याला काय करायचे त्याची सुद्धा संपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा। आता बरेच विद्यार्थी पालक व्हिडिओ पूर्ण बघत नाहीत आणि लगेच कमेंट करतात आणि आपले मार्क्स टाकतात। तर तुमच्या कॅटेगरीनुसार कट ऑफ इथे सांगितला जातो, तो तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघणं गरजेचं आहे। तर सर्वप्रथम आपण BAMSचं बघूया। BAMSच्या बाबतीमध्ये आपल्याला कॅटेगरीनुसार किती स्कोर राहू शकतो ते आपण बघणार आहोत। सर्वप्रथम आपण BAMSचं बघूया। तर सर्वप्रथम आपलं BAMSचं बघा, ST कॅटेगरीचं बघूया आपण। ST कॅटेगरीचा कट ऑफ स्कोर किती राहू शकतो लास्ट कॅन्डिडेट, तर तो मी डाटा ॲनालिसिस करून काढलेला आहे। तर BAMS साठी ST कॅटेगरीचा आपल्याला 240 लास्ट कॅन्डिडेट यावर्षी लास्ट राऊंडला लागू शकतो। 240च्या जर आत आपले गुण असतील तर आपल्याला काय प्लॅन करायचं आहे ते मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे, कारण सर्व कॅटेगरीचा आता अगोदर मला कट ऑफ सांगायचा आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। त्यानंतर आपल्याला पुढची जी कॅटेगरी आहे ती कॅटेगरी आहे SC कॅटेगरीचं बघूया आपण BAMS साठी। SC कॅटेगरीचा BAMSला लास्ट राऊंडला कट ऑफ स्कोर किती राहू शकतो बघा। SC कॅटेगरीचा कट ऑफ स्कोर राहणार आहे 250। 250 ज्या विद्यार्थ्याला गुण आहेत त्या विद्यार्थ्याचा BAMSला सेमी गव्हर्नमेंटला नंबर हमखास लागणार आहे। तर त्या विद्यार्थ्यांनी आपली तयारी करून ठेवायची आहे। त्यानंतर पुढची कॅटेगरी आपल्याला बघायची आहे। त्यानंतर आपल्याला पुढची कॅटेगरी जी आहे ती कॅटेगरी बघायची आपल्याला आता VJA कॅटेगरीचा कॅटेगरीचा BAMSला लास्ट राऊंडला 274 गुण ज्या विद्यार्थ्याला आहेत, साधारण 270 ते 74 पर्यंत ज्या विद्यार्थ्याला गुण आहेत ते त्या पुढचे सर्व विद्यार्थी हे BAMSला सेमी गव्हर्नमेंट कॉलेजला लागू शकतात। त्यानंतर अशा पद्धतीचे आहे। त्यानंतर पुढची कॅटेगरी आहे NTBचं बघा। NTB कॅटेगरीचा 275 कट ऑफ राहणार आहे BAMSचा। 275ला BAMSचा NTB कॅटेगरीला लागणार आहे लास्ट राऊंडला। त्यानंतर NTC कॅटेगरी बघा। NTC साठी बघा
NTCसाठी सुद्धा 275च स्कोर राहणार आहे. त्यावरचे विद्यार्थी सर्व हे BAMS कॉलेजला अलॉट होणार आहेत. त्यानंतर पुढची कॅटेगरी आहे NTD. तर NTDसाठी सुद्धा 280 ज्या विद्यार्थ्याचे गुण आहेत त्या पुढील सर्व विद्यार्थ्यांना BAMS प्रायव्हेट कॉलेज मिळणार आहे. त्यानंतर आपल्याला पुढची कॅटेगरी बघायची आहे. पुढची कॅटेगरी आहे SCBC. SCBCचा जो BAMSचा कट ऑफ राहणार आहे तो राहणार आहे 261. 261 ज्या विद्यार्थ्याला गुण आहेत त्या विद्यार्थ्याचं ॲडमिशन हे BAMS कॉलेजला SCBCतून प्रायव्हेट कॉलेजला होणार आहे. त्यानंतर OBC बघूया आपण. OBCसाठी 275 एवढा कट ऑफ स्कोर आहे यावर्षी. याच्यावरचे विद्यार्थी BAMSला लागणार आहेत. तर इथे अक्षर थोडं वेडवाकडे आहे, त्याला स्क्रीनवरती हा माऊसचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे तसं होतं आहे, त्याबद्दल दिलगिरी. आता बघा त्यानंतर EWSचं बघूया आपण. EWS कॅटेगरीचा स्कोर जो आहे तो सुद्धा 280 एवढा राहणार आहे. आणि ओपन कॅटेगरीला सुद्धा 280 एवढा स्कोर राहणार आहे. म्हणजे साधारणतः 280 ज्या विद्यार्थ्याचे गुण आहेत ओपन, OBC, NTD, NTC वगैरे या सर्व विद्यार्थ्यांचं ॲडमिशन हे BAMS प्रायव्हेट कॉलेजला होणार आहे. आणि आता राहिला प्रश्न की 280 गुणांपेक्षा कमी असलेले विद्यार्थी, 280 पेक्षा कमी गुण ज्या विद्यार्थ्यांचे आहेत त्यांनी काय करायचं. तर त्यांच्यासाठी सुद्धा मी सोल्युशन घेऊन आलेलो आहे. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे त्या अगोदर आपण एकदा BHMSचा स्कोर कॅटेगरी वाईज बघून घेऊया. त्यानंतर तुम्हाला सांगतो पुढे काय प्रोसेस करायची आहे तुम्हाला. आता एकदा आपण BHMSचं बघूया की BHMSचा कट ऑफ स्कोर कॅटेगरी वाईज किती राहू शकतो. BHMSचा सुद्धा मी मार्कनुसार कट ऑफ काढलेला आहे. तर सुरुवातीला आपण ST कॅटेगरी बघूया. STसाठी 125 ज्या विद्यार्थ्याला गुण आहेत 125 त्याच्यावरचे सर्व म्हणजे जस्ट इलिजिबल विद्यार्थी असलेले ST कॅटेगरीचे ते सगळे BHMSला लागू शकतात. त्यानंतर SCसाठी बघा. SCसाठी 184 हा कट ऑफ स्कोर राहणार आहे BHMSचा. त्यानंतर VJसाठी 192 कट ऑफ स्कोर आहे. त्यानंतर NTBसाठी NTBला 170. त्याच्यानंतर NTCला 192. त्याच्यानंतर NTDला 192च राहणार आहे. NTC आणि Dला 192च आहेत. त्याच्यानंतर OBC
ओबीसीला 153 आहेत. 153च्या वरील विद्यार्थ्यांचं BHMSला प्रायव्हेट कॉलेजला ॲडमिशन होणार आहे. EWSचं 160 आहे. EWS 160. त्याच्यानंतर ओपनसाठी ओपनसाठी BHMS जवळपास 192. तर साधारणतः 192 गुण ज्या विद्यार्थ्याला आहेत त्यावरचे सर्व विद्यार्थी हे BHMSला त्यांचं प्रायव्हेट कॉलेजला ॲडमिशन होणार आहे. आता काय आहे, प्रायव्हेट कॉलेज म्हटल्यानंतर BMSच्या प्रायव्हेट कॉलेजची फी साधारण 1.5 लाख ते 2 लाखापर्यंत आहे. त्याच्यामध्ये ओपनसाठी पूर्ण फी भरावं लागते, OBCसाठी 50% भरावं लागते, आणि इतर ज्या कॅटेगरी आहेत मुलींना मोफत आहे, आणि इतर ज्या कॅटेगरी आहेत त्या कॅटेगरीतल्या मुलांसाठी आपल्याला 10% फी ही भरावं लागत असते. आपल्याला कॉलेजला ती शिष्यवृत्ती मिळत असते. त्यामुळे या सर्व विद्यार्थ्यांचं ॲडमिशन हे प्रायव्हेट कॉलेजला होणार आहे. परंतु आता आपण जे सांगितलं BMS आणि BHMSचे तुम्ही मागे बघितलेलं आहे, त्याच्यामध्ये काय आहे की आपण जे स्कोअर सांगितला याच्या खाली बरेच विद्यार्थी आहेत, आणि त्या विद्यार्थ्यांना एकतर रिपीट करायचं नाही आहे, रिपीट करायला ते तयार नाही आहेत, आणि मग त्यांच्यासाठी काय पर्याय आहे, तर त्यांच्यासाठी पर्याय आहे प्लॅन फॉर IQ कोटा म्हणजे मॅनेजमेंट कोटा. हा पर्याय त्यांच्यासाठी शिल्लक राहतो. किंवा पहिला पर्याय आहे मॅनेजमेंट कोटा म्हणजे ज्याला आपण IQ कोटा म्हणतो. दुसरा पर्याय आहे आपलं जर पहिलं रिपीट झालेलं असेल किंवा आपण फ्रेशर असो तर एक चान्स आपण घेऊ शकतो, परंतु तो विद्यार्थ्याची तयारी असेल तर आपण रिपीट करू शकतो. हे 2 पर्याय आहेत. आणि तिसरा पर्याय आहे आपण इतर कोर्सला ॲडमिशन घेऊ शकतो. तर या 3 पर्यायापैकी एक पर्याय तुम्ही निवडायचा आहे. मी असं म्हणत नाही तुम्ही IQ कोटाच निवडा किंवा मॅनेजमेंट कोटाच निवडा. तर या 3 पर्यायापैकी पर्याय निवडून आपला पुढचं मार्गक्रमण करायचं आहे. आणि जर आपल्याला आता याच्यामध्ये काय आहे, तर याच्यामध्ये OBC जे विद्यार्थी आहेत, OBC आणि इतर कॅटेगरीजचे या सर्वांसाठी 113 हा इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे, आणि ओपनसाठी 144 आहे. आता आपल्या महाराष्ट्रामध्ये जर तुम्हाला घ्यायचं असेल मॅनेजमेंट कोट्यामधून तर OBC आणि ओपनमधून तुम्हाला घेता येतं. OBCच्या विद्यार्थ्यांना 143 ज्या विद्यार्थ्याला गुण आहेत ते विद्यार्थी याच्यात पार्टिसिपेट होऊ शकतात, आणि ओपनचे 144. परंतु तुम्हाला अदर स्टेटमध्ये जर घ्यायचं असेल, कर्नाटकमध्ये जर तुम्हाला घ्यायचं असेल तर आपल्याला 144 एवढे गुण हवे मॅनेजमेंटमधून घ्यायचं असेल तर. आता दुसरा प्रश्न असा पडतो की फी किती आहे. तर महाराष्ट्र राज्यामध्ये आपल्याला IQ कोट्यातून थोडी फी जास्त असते. जवळपास BAMSचं जर आपण पाहायला गेलं तर 30 लाखापर्यंत पडते पॅकेज मॅनेजमेंट कोट्याचं, आणि बाहेरच्या राज्यात जर आपण कर्नाटक वगैरे घेतलं तर 16 लाखापर्यंत 16 ते 17 लाखापर्यंत आपल्याला पॅकेज पडतं. आपण आपल्या मॅनेजमेंट कोट्याची जर तयारी करत असाल तर या पद्धतीने आपलं बजेट असेल तर तुम्ही त्या ठिकाणी ॲडमिशन घेऊ शकता. ते कसं घ्यायचं आहे ते सुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे. आता राहिला BHMSचा प्रश्न. तर BHMSचा सुद्धा आपल्याला महाराष्ट्रात घ्यायचा असेल तर 12 लाखापर्यंत पडते. आउट ऑफ स्टेटला तर कोणी BHMSला जातच नाही आहे. तर हे महाराष्ट्रामध्ये तुम्हाला ॲट ए टाईम भरायचे नाही आहे. हे BMSचे जे म्हणतो आपण हे
5 किंवा 6 लाख पर इयर भरायचे आहेत आणि BHMSचे साधारणतः 90,000 ते 1 लाख पर इयर भरायचे आहेत. BHMS 90 नाही, 9 त्रिक 27, 2,70,000 भरायचे तुम्हाला पर इयर BHMSचे. पहा म्हणजे साधारणतः याच्या दुप्पट BHMSच्या दुप्पट तुम्हाला BMSची फी भरायची आहे दरवर्षी. तर अशा पद्धतीने तुम्हाला मॅनेजमेंट कोट्यातून ॲडमिशन होऊ शकतं. तर हे ॲडमिशन तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही स्वतः एखादा काउन्सिलर लावून करू शकता किंवा आमच्याकडे जर तुम्हाला काउन्सिलिंग करायची असेल तर आमची संभाजीनगरला टीम आहे. त्यासाठी तुम्हाला एक काम करायचं आहे, इथे मी तुम्हाला नंबर दिलेला आहे. या नंबरवर फक्त व्हॉट्सॲप करायचं आहे. तर व्हॉट्सॲप काय करायचं आहे, तुमचा मोबाईल नंबर इथे बघूया आपण, एक काढून टाकूया एकदा. तुम्हाला काय करायचं आहे, या दिलेल्या नंबरवर 94 20 23 35 35 या नंबरवर तुम्हाला व्हॉट्सॲप मेसेज करायचा आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं नीटचं स्कोर सांगायचं आहे. म्हणजे स्कोर कार्ड जे आहे तुमचं, मार्कशीट ज्याला म्हणतो आपण, ते स्कोर कार्ड PDF पाठवायचं आहे आणि तुमचा मोबाईल नंबर तिथे टाईप करून पाठवायचा आहे. बस एवढंच काम करायचं आहे. कॉल करू नका. या नंबरवर कॉलिंग सुरू नाही आहे, फक्त व्हॉट्सॲप सुरू आहे. या ठिकाणी तुम्ही फक्त व्हॉट्सॲप करू शकता. कॉल लागणार नाही या नंबरचा. तुमचा जो प्लॅन आहे तो प्लॅन त्या ठिकाणी सांगायचा आहे. तुम्हाला कोणत्या कोर्सला ॲडमिशन घ्यायचं आहे, आपल्या महाराष्ट्र राज्यात घ्यायचं आहे का बाहेरच्या राज्यात घ्यायचं आहे, ते त्या ठिकाणी मेसेज करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला काही वेळामध्ये किंवा 2-4 घंट्यामध्ये किंवा एका दिवसामध्ये तुम्हाला आमची टीम संभाजीनगरचे जे आमचे कन्सल्टंट आहेत ते तुम्हाला संपर्क करतील आणि तुमच्या ज्या शंका आहेत त्या शंका त्यांच्या समोर तुम्ही मांडायच्या आहेत आणि तुम्हाला कुठे ॲडमिशन घ्यायचं आहे त्या ठिकाणी तुम्हाला ॲडमिशन मिळवून दिला जाणार आहे. या अगोदर आपण MBBSचा सुद्धा व्हिडिओमध्ये एक स्पेशल व्हिडिओ बनवला होता मॅनेजमेंट कोट्याचा. तर MBBSचे विद्यार्थीसुद्धा या नंबरवर, ज्यांना MBBSला ॲडमिशन घ्यायचं, या तिन्ही कोर्ससाठी सांगतो तुम्हाला मी, या तिन्ही कोर्समध्ये तुम्हाला जर मॅनेजमेंटमधून ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही या नंबरला व्हॉट्सॲप करा. व्हॉट्सॲप काय करा, तुमचे नीटचा स्कोर व्हॉट्सॲप करा आणि तुमचा मोबाईल नंबर टाका आणि या 3 कोर्सपैकी तुम्हाला कुठे ॲडमिशन घ्यायचं आहे, महाराष्ट्रात घ्यायचं आहे का महाराष्ट्राच्या बाहेर घ्यायचं आहे, ते मेन्शन करा. त्यानंतर तुम्हाला आमचे कन्सल्टंट कॉल करतील आणि कॉल केल्यानंतर त्यांना व्यवस्थित तुमची माहिती पुरवा आणि ते सांगतील तुम्हाला तुमचं कुठे ॲडमिशन होणार आहे आणि काय रिक्वायरमेंट आहेत. तर अशा पद्धतीची ही संपूर्ण कमी स्कोर असलेल्या विद्यार्थ्यांना मी ही माहिती सांगितलेली आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि गरजू विद्यार्थ्यांपर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.